मराठी माणसांच्या आनंदमध्ये आपले खूप खूप स्वागत. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग. या अध्यायात श्री भगवान ज्ञान विज्ञान याचा विचार सांगतात. प्रपंच म्हणजेच विज्ञान असे म्हणतात. तो सत्य समजणे हे अज्ञान. जाणीवेचा जिथे शिरकावच नाही ते ज्ञान. विज्ञान निश्चयच भजले जाते. अज्ञान नाहीसे होते. मन व बुद्धी इत्यादींकांना अगोदरच असणारे जे स्वरूप तेच शिल्लक राहते असा विचार सांगितला जातो. तेच शिल्लक राहते असे सांगून भगवंत म्हणतात, मिथ्या प्रपंचच खरा मानून त्याच्या मागे सर्व लोक लागले आहेत. एकदाच सत्यप्राप्तीसाठी खटपट करतो. त्यातूनही एखाद्याला त्याची यथार्थ ओळख प्राप्त होते. विज्ञानाच्या निरासनेतच ज्ञानाची प्राप्ती होणार असल्याने देव म्हणतात, तुला अगोदर ते विज्ञान सांगतो. ही दृश्य सृष्टी ज्या माझ्या मायेने उत्पन्न होते त्याला प्रकृती म्हणतात. ती परा व अपरा अशा दोन्ही प्रकारची आहे. अपरा प्रकृतीचे 8 भाग आहेत व 8 भाग ज्या ठिकाणी लीन होऊन राहतात ती परा प्रकृती. तिच्यापासून अंडज, स्वेजज, जारज व उद्भिज असे निरनिराळ्या आकारांचे परंतु एकाच योग्यतेचे असंख्य प्राणी निर्माण होतात. त्यांच्याकडून पुढे कर्माचे व्यवहार होतात. हीच प्रकृती पुन्हा साम्य अवस्थेला आली म्हणजेच हा विश्वाकार लयाला जातो. ही त्रिगुणात्मक सृष्टी माझ्यापासून निर्माण झाली आहे, पण तिने मलाच झाकून टाकले. पण भ्रातीत गुरफटून मलाच विसरले, विषयामागे लागले. भगवान म्हणतात, अतर्क्य अनुलंघनीय माया कशी तरून जाता येईल ते आता तुला सांगतो. ही माया तरून जाण्यास कठीण आहे. मोठी नदीच समज. या नदीचे उत्कट वर्णन करून देव सांगतात, बुद्धी, वेदाभ्यास, तप, यज्ञ, कर्म इत्यादी साधनांनी जे या मायानदीतून तरून जाण्याचा प्रयत्न करतात त्यांची त्यात असणाऱ्या विषय, मद, अभिमान, वैराग्य संकटांनी दमछाक होते. या मायेतून तरून जाण्यास सद्गुरुचरणांचा आश्रय करून भगवंताला सर्व भावाने शरण येणे हाच एकमेव उपाय आहे. पण असे लोक फारच थोडे असतात. अहंकाररूपी भूतांनी पछाडलेले जन्ममरणरूपी दुःख भोगीत आहेत. इथे भगवंत जिज्ञासू, आर्त, अतिथी व ज्ञानी असे 4 भक्तांचे प्रकार स्पष्ट करून सांगतात. जगात नाशवंत विषयभोगाच्या प्राप्तीसाठी दोघांचे आराधना करणारे पुष्कळ दिसतात. पण त्या बिचाऱ्यांना हे कळत नाही की त्या सर्व देवतात मीच आहे. अन्य देवतांमुळे प्राप्त होणारे भोग नाशवंतच असतात. वास्तविक शाश्वत जो मी त्यांनी प्राप्ती करून घ्यावयाची, पण त्यालाच ते अंतरतात वास्तविक व सर्व पदार्थात भगवंतच आहेत. पण देहाच्या अभिमानाने क्रोध, द्वंद्व यांची उत्पत्ती होते व ते निश्चिद्ध मार्गावर जाऊ लागतात. त्यामुळे जन्ममृत्यूरूपी दुःखाचे तडाखे खात बसतात. अगदी थोडेच पुण्यवान लोक यातून सुटतात. ते सरळ योग्य मार्गाने जाऊन बुद्धीला भ्रम पडू न देता परब्रह्मरूपी मुक्कामाला प्राप्त होऊन कृतकृत्य होतात. ते मदरूप होतात. त्यामुळे त्यांना अंतःकाळी कष्ट होत नाहीत. श्री सच्चिदानंदार्पणामस्तु. 7वा अध्याय समाप्त.